मी नंदकिशोर भोसलेची संगी आत्ताच छोटेखानी कार्यक्रमामध्ये आपल्या मोहिते मॅडम यांनी जे रासायनिक खत आणि जैविक खत याचे फायदे आणि तोटे या संदर्भातून शेतकऱ्यांना जी माहिती दिली ती मला वाटतं फक्त रासायनिक खताचा आजपर्यंत आम्ही पिढ्यानपिढ्या वापर करत आलेले आहोत. आम्ही सर्व शेतकरी आहोत आणि त्यामुळे जमिनीचा जो कस आहे तो कस जवळपास संपत चालला आहे आणि एखाद्या वर्षी जर आपण त्या जमिनीला जर खत पुरवठा नाही केला तर धान्य उत्पादन होणं जवळपास संधीच राहत नाही. आणि भविष्याचा विचार करता भविष्यात शेती जगवणं, जमिनीचा कस राखणं हे जर आपण नाही केलं तर भविष्यातल्या पिढ्यांसाठी आपण फार मोठी नुकसान करून ठेवतोय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून रासायनिक खताचं काही प्रमाण आणि त्याबरोबर जैविक खताचा जर आपण उपयोग जर केला तर जमिनीचा कस जगेल आणि जमीन जगली तर पुढची अन्नधान्य उत्पादन वाढेल आणि याची खात्री आम्हाला होते. त्यामुळे पिसंगीमध्ये तरी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. आम्हाला अधिकारी म्हणून मॅडम, आमचे कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, अनेक माळीसाहेबांपर्यंत सगळेच लोक आम्हाला मदत करतायत. आम्ही इथपर्यंत सांगू शकतो. भविष्यात काय अडचणी आल्या तर आम्ही आपल्याशी संपर्क साधू आणि आमच्या इथल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा फायदा होईल याचा विचार करू. धन्यवाद.